विधानसभेचे निकाल अलीकडेच लागलेले असताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाने तब्बल 18% भाडेवाढीचा प्रस्ताव दिलाय। सततच्या महागाईमुळे भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलाय। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला आता झळ बसणार आहे। हा प्रस्ताव मान्य झाल्यास मुंबई पुणे प्रवास तब्बल 60 रुपयांनी महागणार आहे। मात्र काँग्रेसच्या एसटी कर्मचारी आघाडीने या प्रस्तावावरून सरकारवर टीका केली। सरकारने काय केलं की सवंग लोकप्रियतेसाठी भाडेवाढ करू दिली नाही। 2021 पासून मध्यंतरी 12.5% भाडेवाढ करावी असा प्रस्ताव पाठवला होता। पुन्हा आता 14.13% इतकी भाडेवाढ करायचा प्रस्ताव आता पुन्हा पाठवला। याचं कारण असं की आता महामंडळाला खर्च चालवणं मुश्किल आहे। आत्ता 150 कोटीची डिझेलची बिलं थांबलीत। जर डिझेलची बिलं जर थांबली तर उद्या गाड्या थांबवू शकतात आणि म्हणून महामंडळाचा नाविलाज झाला आहे। त्याच्यात महामंडळाचा काही दोष नाही आहे। याच्यामध्ये सरकारची दुटप्पी भूमिका जबाबदार आहे। तुम्ही गैरसमज करून घेताय। राज्य सरकार श्रीमंत आहे। राज्य सरकारकडे भरपूर पैसे आहेत। एसटी महामंडळाला ताबडतोब शपथविधी झाल्यावर पहिला निर्णय होईल की एसटी महामंडळाला सर्वच्या सर्व पैसे दिले जातील। तुम्ही कोणतीही चिंता करू नका। एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी चिंता करू नये आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही करू नये। फक्त आता शपथविधीचा अवधी बाकी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।